दादा, याचिकेच्या संदर्भात तुम्ही बोलला. याचिकेच्या नाही, मला कायमस्वरूपी लहान लेकरासारखं असते बघा. एखाद्या माणसाला कसं आहे, ग्राउंड असलं नाही आपल्याला असलं पाहिजे, पण त्याला तसलं ग्राउंड बी दिलं तरी पण अजून त्याच्या म्हणण्यासारखंच खेळातले सगळ्या अटी शर्ती ठरवायचं, तरी बी खेळात पराभव झाला मग ती जसं बिघडल्याने करते ना तसा प्रकार चालू आहे सध्या. आता माझं इतकंच म्हणणं आहे की ह्या 2024च्या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान काय काय गैरप्रकार झाले की तुम्हाला, मला वाटतं आमच्यापेक्षा तुम्ही त्याचे जास्त व्हॅल्युएशन करणारी माणसं आहेत. प्रत्येक गावात 5 लाख 10 लाख 15 लाख 20 लाख ही नेमके पैसे आले कुठून लोकांना मतासाठी देण्याच्या बाबतीत? तुम्ही रामेगावचं प्रकरण गंभीर आहे. बचत गटाच्या महिलांना हजार रुपये वाटायचा प्रकार रात्री होता चालू. ही पैसे आले कुठून नेमके? आणि असं असताना म्हणजे भ्रष्ट मार्गाचा अवलंब कुणी केलाय हे आपण सगळेजण जाणता. कशा पद्धतीने निवडणूक झाली हे पण आपण जाणता. एवढं सगळं खाटोटोप केल्याच्या नंतर कोट्यावधी रुपयाचा चुराडा झाल्याच्या नंतर सुद्धा जनतेनं जेव्हा 3,30,000 मतांनी पराभव केला, मला वाटतं त्याचं दुःख आहे मोठी. आणि माझं म्हणणं इतकंच आहे की 5,000 4,000 2,000 मतांना पराभव झाला आणि मग तुम्ही जर म्हणत असाल की काही मॅनिप्युलेशन झालं तर एखाद्या वेळेस त्याला मान्य बी होऊ शकते. 3.5 लाख मताच्या जवळपास फरकानं पराभव झाल्याच्या नंतर जर तुम्ही हे मान्य करत नसणार, त्याच्यापेक्षा आता तुमच्या बुद्धीची केलेली क्यू कमी आहे. तुम्ही पण तक्रारी केली त्यांच्या विरोधात? मी काय तक्रार केली? जिल्हाधिकाऱ्याकडे काय केली ते तुम्हाला मी कुठं काय केलं सांग. कुठं तक्रार केली होती माझी माहिती मला सभेची तक्रार केली तुम्ही? सभेची दाखवा. माझा दाखवा अर्ज कुठं आहे? अजित पवारांचा माझा अर्ज दाखवा. ते म्हणतात माझा ती काय म्हणते माझा अर्ज दाखवा की ओमराजे निंबाळकरनं सही केलेला अर्ज दाखवा. रेल्वे भूसंपादनाच्या बाबतीमध्ये आपण संसदेमध्ये आवाज उठवला, आता काय त्याच्यावरती प्रोसेस आहे? मी रेल्वेच्या बाबतीत हाच विषय त्यांच्या लक्षात आणून दिलं की 2014ला आपण ह्या रेल्वे मार्गाची घोषणा केली. माँ तुलजा भवानी का मंदिर अभी रेल्वे से जोडा जाएगा. 2014 पासून 2019पर्यंत ह्याच्यात कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नव्हती. 2019ला मी खासदार झाल्याच्या नंतर ह्याच्या भूसंपादनाच्या बाबतीत जी भूसंपादनाची प्रक्रिया ही थेट खरेदीच्या माध्यमातून चालू होती. महसूलचे अधिकारी परत आपले रेल्वेचे अधिकारी ह्यांच्याला आपण प्रत्येक महिन्याला बैठक घेतो. तुम्हाला वाटतं आपण सुद्धा पत्रकार बांधवांना सुद्धा मी त्यावेळेस बोलवलं होतं. त्याचं सगळं प्रोसिडिंग ऑन रेकॉर्डवर आहे. असं असताना केवळ श्रेयासाठी काही लोकांनी की आम्हीच जे काय केलं ते आम्हीच केलं हे दाखवण्यासाठी त्या ठिकाणी रेल्वेचं काही गडबडीत टेंडर त्या ठिकाणी फ्लॅश केलं. वस्तुतः रेल्वेची जोपर्यंत 80% भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत रेल्वे कुठल्याही कामाचं टेंडर काढत नाही. ही वस्तुस्थिती आहे, ही पद्धत आहे कामाची रेल्वेच्या. असं असताना पण ह्या कामाचं केवळ निवडणूक लागली म्हणून टेंडर काढलं गेलं, जेव्हा की त्या कामाची 80% भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. आता माझं म्हणणं इतकंच आहे, काढलंय तर काढलंय, पण जोपर्यंत 80% भूसंपादन होणार नाही तोपर्यंत प्रत्यक्षात रेल्वेच्या कामाला सुरुवात होणार नाही. आणि ती सुरुवात व्हावी ही माझी त्याच्या पाठीमागची प्रमुख मागणी होती. आणि ती सुरुवात होत असताना भूसंपादनाची प्रक्रिया गतीनं करा ही मागणी मी केंद्र सरकारकडे केली. आणि दुसरं, थेट खरेदीनं त्या ठिकाणी जमिनीचं संपादन चालू असताना अचानक सरकार बदलल्याच्या नंतर ह्या सरकारनं कंपल्सरी ॲक्विजिशनमध्ये का जमीन त्या ठिकाणी खरेदीची संपादन करायची प्रक्रिया बदलली, हा पण विषय आहे ना. ह्याच्यामुळं ह्या भागातल्या शेतकऱ्याला जो जमिनीचा मोबदला 5 पटीनं थेट खरेदीच्या माध्यमातून थेट वाटाघाटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी होऊ शकत होता, तो फायदा कंपल्सरी ॲक्विजिशन म्हणजे सक्तीच्या भूसंपादनामुळं त्या ठिकाणी नुकसान होते शेतकऱ्याची. ही बाब मी रेल्वे मंत्री महोदयाच्या लक्षात आणून दिली. आपल्याच विरोधात नाही तर अंगरक्षकाच्या विरोधातही तक्रार आहे. माझं तुम्हाला तेच सांगणं आहे की त्या अंगरक्षकाला काय ड्युटी आहे त्याची? SP-ने त्याला ऑर्डर काढल्यात किंवा तुम्ही आमच्या माणसाच्या संरक्षणासाठी तुम्हाला नियुक्त केलं आहे. ज्या वेळेस मी उमेदवार म्हणून मतमोजणी केंद्रावर जात होतो, तिथं जात असताना तिथं एंट्री गेट आहे, तिथं अधिकारी बसलेले आहेत, तिथं कर्मचारी आहेत. तिथल्या कुठल्याही कर्मचाऱ्यांना जर सांगितलं असतं किंवा तुमचा पास नाही तुम्ही जाऊ नका, तर कदाचित ते माझ्यासोबत आले नसते. पण त्यांना कुणीही अडवलं नाही, कुणीही थांबवलं नाही. त्याची ड्युटी होती, ती ड्युटी बिचारा करण्यासाठी मध्ये आलं. त्याचा काय दोष आहे? त्याचा काय दोष आहे? हां, जर
अडवल्याच्या नंतर सुद्धा CCTV फुटेज आपल्याकडे बघायला उपलब्ध असणार आहे त्या सगळ्या प्रत्येक गोष्टीचे. जर अडवल्याच्या नंतर कुणी आरेरावी करून जर त्याला मध्ये नेला असेल किंवा तो आरेरावी करून जर आला असेल तर त्याचा दोष आहे. पण तुम्ही कुणीच अडवलं नाही आणि त्याची ड्युटी करण्यासाठी ती मध्ये आला तर त्याचा काय दोष असू शकतो? शेवटचा प्रश्न, तुळजाभवानीच्या विकास आराखड्याबाबत आपली भूमिका काय? माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे की तुळजाभवानी विकास आराखड्याच्या बाबतीत आजच मी कलेक्टर साहेबांना आता तुळजापूरचे सगळे लोक जी स्थानिक तिथले लोक आहेत ती सगळीच आली होती. तर सगळ्यांना घेऊन मी त्यांच्याकडं कलेक्टर महोदयाकडे गेलो. मी म्हणलं की स्थानिक लोकांची पूर्ण आर्थिक घडी जी आहे किंवा जे आर्थिक नियोजन चालतं किंवा जे अर्थकारण चालतं ते सगळ्या तुळजापूर शहरातलं जे अर्थकारण आहे ते त्या मंदिरावर चालतं. मग अशा परिस्थितीमध्ये तिथं जर विकास कामं काय करायची असतील तर माझ्या असं काही लक्षात आलं की कुणाच्या तरी वैयक्तिक फायद्यासाठी एखादं विकास काम वर सोडून खाली करायचा प्रकार त्या ठिकाणी चालला आहे की त्यांच्या एका वैयक्तिक पदाधिकाऱ्याच्या फायद्यासाठी का तर त्याची जमीन तिथं आहे म्हणून. मला वाटतं मी जिल्हाधिकारी महोदयांना इतकंच सांगितलं की हा सगळा विकास आराखडा करत असताना तुळजापूरच्या स्थानिक लोकांचं मत तुम्ही त्या ठिकाणी विचारत घ्या. एखाद्याचा सगळा प्रपंच त्या ठिकाणी बरबाद करायचा, त्याला देशोधडीला लावायचं, त्याला रस्त्यावर आणायचं आणि त्याच्यावर तुम्ही विकास करायचा हे काय आपल्याला मान्य नाही. तुम्ही सगळ्याच्या सहमतीनं सगळ्याच्या विचारानं त्या ठिकाणी हे सगळं राबवा. आणि तिथल्या स्थानिकच्या लोकांचं उलट म्हणणं आहे की मंदिराचं महत्त्व कमी होईल अशा पद्धतीची कृती तुमच्याकडनं कुठल्याही पद्धतीनं होऊ देऊ नका आणि कुणाच्या वैयक्तिक स्वार्थासाठी कुठला तरी प्रकल्प कुठल्या तरी बाजूला न्यायचा जो घाट आहे तो त्या ठिकाणी करू नका. जी वस्तुस्थिती आहे ती पूर्ण मंदिराच्या अवतीभोवतीच त्या ठिकाणी विकास व्हावा अशी तिथल्या लोकांची भूमिका आहे, स्थानिकांची मागणी आहे, जेणेकरून त्या भागाचं महत्त्व कमी होईल. आणि मी तेच जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन आलो.